Greetings to you in the loving name of Jesus Christ our Lord. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या अद्भुत नामामध्ये आपल्या सर्वांना नमस्कार. And again it gives us a great joy and pleasure bringing you God's word. देवाचं वचन तुमच्या समोर आणण्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटत आहे. And we will continue on our subject of living in the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालणं हा विषय आपण पुढे चालू ठेवणार आहोत. And this is the second part. हा दुसरा भाग आहे. And today I will be looking into the works of the Holy Spirit. या भागामध्ये आपण पवित्र आत्म्याच्या कार्यासंबंधी काही गोष्टी पाहणार आहोत. And as a text we will read one scripture from Romans chapter 8 verse 15 and 16. रोमकारसपत्र याचा 8वा अध्याय 15 आणि 16 ही वचनं आपण वाचणार आहोत. For it says, "For you did not receive the spirit of bondage again to fear, but you received the spirit of adoption, by whom we cry out, Abba, Father. The Spirit himself bears witness with our spirit that we are children of God." कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. As we continue to study the subject of the Holy Spirit, पवित्र आत्म्यासंबंधी आपण अभ्यास करत असताना today we will look into what are the works of the Holy Spirit in our life or inside our life. आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कोणकोणत्या प्रकारे कार्य करतो हे आपण पाहणार आहोत. First of all, without the work of the Holy Spirit, no one can come to God. सर्वात प्रथम म्हणजे पवित्र आत्म्यानं कार्य केल्याशिवाय कोणीही जिवंत देवाकडे येऊ शकत नाही. So today, whoever is believing in the Lord Jesus Christ, the work of the Holy Spirit is already manifested in that person. आणि म्हणून आज जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य अगोदरच सुरू झालेलं आहे. Because the Bible says पवित्र शास्त्र सांगतं that whoever confesses that Jesus is Lord, he confesses through the Holy Spirit. जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रभू म्हणून स्वीकार करतो आणि मुखानं अशी साक्ष देतो हे केवळ पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेच घडतं. So regardless of what church you belong to and which denomination you belong, it doesn't matter. If you believe that Jesus Christ is the Lord of your life, then the work of the Holy Spirit is evident. It is already manifested in your life. आणि म्हणून तुम्ही कोणत्याही मंडळीचे सभासद असा किंवा तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असा, पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्येच अगोदरच कार्यरत झाला आहे, कारण तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. So you must be thankful to God for his Holy Spirit working in your life, that you can believe and confess that Jesus is the Lord of your life. आणि म्हणून प्रभू येशू तुमच्या जीवनाचा प्रभू आणि तारणारा आहे अशी साक्ष तुम्ही देऊ शकला, याबद्दल तुम्ही जिवंत देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. And then from that point on you have unlimited resources available to you through the Holy Spirit. आणि मग तुम्ही देवाची लेकरं बनल्यानंतर, तुमचं तारण झाल्यानंतर पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही जणू काय देवाच्या अगाध संपत्तीचे जणू वारिस असे बनलेले आहात. Paul says, I can do all things through Christ who strengthens me. संत पाऊल म्हणतो की देवाच्या सामर्थ्यानं जो देव मला शक्ती देतो त्याच्याद्वारे सर्व काही करण्यासाठी मी समर्थ आहे.
Because today Christ works in our life through His Holy Spirit. आज प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारेच आमच्यामध्ये कार्य करतो. In John 14:12 it says, "He who believes will also do the works that I do, and even greater work than this, because I am going to the Father." योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्यायाच्या 12 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यापेक्षा देखील अद्भुत आणि महान अशी कृत्ये करील. Now the promise is for you, and the promise is for us through Jesus Christ. आणि हे अभिवचन प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. That if we believe, all things are possible. जर आम्ही विश्वास ठेवू तर आमच्यासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत. How God makes it possible? देव सर्व गोष्टी आमच्यासाठी शक्य कशा प्रकारे करतो? It is through His Holy Spirit. त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. That is why every one of you who believe in Jesus Christ must take time to discover more of the Holy Spirit in your life. आणि म्हणून ज्याचा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे त्यानं आपल्या जीवनामध्ये वेळ काढून पवित्र आत्म्यासंबंधी अधिक ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. Never try to live your Christian life. Never try to live your life without the help of the Holy Spirit. पवित्र आत्म्याशिवाय आपलं जीवन जगण्याचा कधीही प्रयत्न करू नका. Never try to serve God without the help of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या मदतीशिवाय प्रभूची सेवा करण्याचं कधीही करू नका. Today's our subject is the works of the Holy Spirit. पवित्र आत्मा कोणकोणत्या प्रकारे आमच्या जीवनामध्ये कार्य करतो हे आपण पाहूया. I would like to mention at least 5 of them. आणि 5 प्रमुख गोष्टी त्या संबंधी आम्ही पाहणार आहोत. Number 1, पहिली गोष्ट, the Holy Spirit confirms our sonship. पवित्र आत्मा आम्ही देवाची लेकरे आहोत याची आम्हाला खात्री पटवून देतो. Through the Holy Spirit we come to know Jesus. पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला प्रभू येशूची ओळख झाली. And through the working of the Holy Spirit we feel the confidence in our heart that we are His children. आणि पवित्र आत्माच आम्हाला आम्ही जिवंत देवाची लेकरे आहोत अशी आमच्या अंतःकरणात खात्री पटवून देतो. The scripture which we read in Romans 8:16, it says the Spirit Himself bears witness with our spirit that we are the children of God. रोम 8:16 मध्ये आम्ही वाचतो की पवित्र आत्मा स्वतः आमच्या आत्म्याबरोबर अशी साक्ष देतो की आम्ही जिवंत देवाची लेकरे आहोत. So if the Holy Spirit gives a witness, a testimony about our life that we are His children, आणि मग जर पवित्र आत्मा आम्हाला खात्री पटवून देतो की आम्ही जिवंत देवाची लेकरे आहोत, how much we must appreciate the work of the Holy Spirit in our life. मग आमच्या जीवनामध्ये आम्ही पवित्र आत्म्याला कितीतरी महत्त्व दिलं पाहिजे. So the Holy Spirit confirms our sonship. पवित्र आत्मा आम्ही जिवंत देवाची लेकरे आहोत याची आम्हाला खात्री देतो. Second, दुसरा मुद्दा, He seals a believer. तो विश्वासणाऱ्यावर शिक्का मारतो. He is a deposit or a guarantee. आणि पवित्र आत्मा हा देवानं आम्हाला दिलेली इसारत असा आहे. Now 2 Corinthians 1:22. दुसरे करिती 1:20 मध्ये 22 मध्ये आम्ही वाचतो. And also Ephesians chapter 1 verse 13 and 14. इफिस्कराचा पहिला अध्याय 13 आणि 14 मध्ये देखील आम्ही वाचतो. The Bible says we are sealed with the Holy Spirit as a guarantee for the day of our redemption. आणि आमच्या उद्धारासाठी देवानं पवित्र आत्म्याचा शिक्का आमच्यावर मारलेला आहे. You know, God Himself put a seal on our life through His Holy Spirit that we are His children, we are
marked for salvation. We are set apart for the day of redemption. आणि देवानं स्वतः आमच्या जीवनावर हा पवित्र आत्म्याच्या द्वारे शिक्का मारलेला आहे की आम्ही देवाची लेकरे आहोत, आम्ही त्याच्या कुटुंबाचे सदस्य आहोत आणि आम्ही जगामधून तारणासाठी वेगळे काढलेले असे लोक आहोत. Now we know the Holy Spirit is the third person of the Trinity. आम्हाला माहित आहे पवित्र आत्मा हा त्रैक्यामधील तिसरा व्यक्ती आहे. We know that he was active in the creation. आम्ही वाचलं की पवित्र आत्मा जगाच्या निर्मितीमध्ये कार्यशील होता. We know the Holy Spirit is active since the creation of man. मानवाच्या निर्मितीपासून पवित्र आत्मा कार्यरत आहे हे देखील आम्ही वाचतो. The Holy Spirit supernaturally moved in the lives of kings, prophets and priests. आणि जुन्या करारामध्ये राजे लोकांच्या जीवनामध्ये, संदेष्टांच्या जीवनामध्ये आणि याजकांच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीनं पवित्र आत्म्याचं कार्य आम्ही वाचतो. And the Holy Spirit is God. पवित्र आत्मा हा देव आहे, Eternally living with God. आणि तो सार्वकालिक रीतीने देव जो बाप आणि देव जो पुत्र यांच्या सोबत आहे. And the Bible says for God is a spirit. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं देव आत्मा आहे. And that same Holy Spirit is given to abide in us as a guarantee for our eternal life. आणि आमच्या सार्वकालिक जीवनाची खात्री म्हणून तोच पवित्र आत्मा वस्ती करण्यासाठी देवानं आमच्यामध्ये घातलेला आहे. In Corinthians it says, don't you know that your body is the temple of the Holy Spirit? करितकराच्या पत्रामध्ये संत पाऊल म्हणतो की तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही का? That the Spirit of God dwells in you. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. You know what a privilege for us today to carry the power and the presence of the Holy Spirit in our life. आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो आणि पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. ही किती महान गोष्ट आमच्यासाठी आहे. Many times people live without that awareness that we carry the presence of the Holy Spirit in us. अनेक वेळा पवित्र आत्म्याची समक्षता आमच्यामध्ये आहे, पवित्र आत्मा हा आमच्यामध्ये वस्ती करतो, कार्य करतो, याच्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करून जीवन जगतात. So the Holy Spirit is a guarantee, is a deposit that God has given to us. आणि म्हणून पवित्र आत्मा हा आमच्या तारणासाठी, सार्वकालिक जीवनासाठी एक विसार म्हणून आम्हाला देण्यात आलेला आहे. And the third point, तिसरं जे कार्य पवित्र आत्म्याचं आहे, God fills the believer with himself through the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या द्वारे सर्व समर्थ देव स्वतःला विश्वासणाऱ्याच्या मध्ये जणू काय भरून टाकतो. So that a believer can live successfully, victoriously his spiritual life. यासाठी की विश्वासणाऱ्याने आपलं आत्मिक जीवन यशस्वीपणे जगावं. We read in Acts of 1:4-8. आणि प्रेषितांची कृत्ये 1:4-8. पहिला अध्याय 4 ते 8 वचनामध्ये आम्ही वाचतो. And also in Ephesians 5:18. आणि इफिस्करास पत्र 5:18 मध्ये आम्ही वाचतो. We'll read maybe Ephesians 5:18. आणि इफिस्करास 5:18 आम्ही वाचूया. Ephesians 5:18 it says, and do not be drunk with wine in which is dissipation, but be filled with the Spirit. द्राक्षारसाने मस्त होऊ नका, द्राक्षारसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. And verse 19, 19वे वचन, speaking to one another in psalms and hymns and spiritual songs, singing, making melody in your heart to the Lord. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना
म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. You know, this is the testimony of a life that is filled with the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरलेलं जीवन कशा प्रकारचं असतं ह्याची ही एक साक्ष आहे. You know, spiritual songs, आणि आत्मिक गायन वादन, the songs that comes out of a spirit-filled person is spiritual. आणि जी गीत आत्म्याने भरलेल्या व्यक्तीच्या अंतःकरणातून उगम पावतात ती आत्मिक असतात. And the words that comes out of a spirit-filled person is the words of encouragement, you know, uplifting the other person. आणि पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीच्या मुखातून जे शब्द निघतात ते इतरांची वृद्धी करणारे, इतरांचं भलं करणारे असे And असतात. a person who is filled with the Spirit of God, there is songs of joy, songs of happiness always in his mouth. पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीच्या मुखामध्ये नेहमी स्तुतीची गीतं असतात, आनंदाची, उल्हासाची गीतं असतात. This is the kind of life that God expects from his children who are filled with his Spirit. आणि देवाच्या आत्म्याने भरलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाची हीच अपेक्षा आहे. You know, when there is a spiritual songs, ज्या वेळेला आत्मिक गायन वादन होतं, when there is a continuous songs, ज्या वेळेला निरंतर गायन वादन होतं, there is no time for negativism. आणि त्या ठिकाणी कोणत्याही नकारार्थी गोष्टींना थारा मिळत नाही. There is no time for discouragement. आणि निराशा त्या ठिकाणाहून पळून जाते. There is no time for depression. आणि कोणत्याही दडपणाला त्या ठिकाणी वाव नसतो. You know, today many people, they have, you know, they are depressed and disappointed, discouraged and filled with negativism. आज अनेक लोक निराशेने भरलेले आहेत, उदासीन झालेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये काळजी आहे, चिंता आहे, दडपण आहे. One of the reasons is that they don't understand and recognize the works of the Holy Spirit. त्याचे कारण हेच आहे की त्यांनी पवित्र आत्म्याला समजून घेतलेलं नाही, त्याला आपल्या अंतःकरणामध्ये कार्य करण्यासाठी वाव दिलेला नाही. If any of you listening to me today and you are depressed and you are discouraged and you know you are captivated by the negativism in your life, आज आपल्यापैकी कोणी जर निराश असेल, काळजीमध्ये आहे, चिंतेमध्ये आहे, दडपणामध्ये आहे, नकारात्मक गोष्टींनी वेढलेला जर असेल, maybe why don't you right now say, Holy Spirit, come into my life. आज तुम्ही अशी प्रार्थना करू शकणार नाही काय? हे पवित्र आत्मा ये, माझ्या अंतःकरणामध्ये वस्ती कर, मला भरून टाक. Holy Spirit, come and fill me with your joy, पवित्र आत्म्या तुझ्या आनंदानं मला भरून टाक, that I may sing songs of joy. यासाठी की मी हर्षाची गीतं गावी. Holy Spirit, come and help me that I may sing spiritual songs. पवित्र आत्म्या माझ्या अंतःकरणात ये, यासाठी की मी आत्मिक गायन वादन करावं. You know, the Bible says he brings the oil of gladness into our life. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तो हर्षरूपी तेल आमच्यावर ओततो. The Bible says he who asks, he receives. पवित्र शास्त्र सांगतं मागा म्हणजे मिळेल. So today specifically ask for the fullness of the Holy Spirit so that you can sing spiritual songs. यासाठी तुम्ही आज पवित्र आत्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये धारण करा की तुम्ही आत्मिक गायन वादन करणारे बनावं. So that you can rise up from the place where you are today into a higher ground. यासाठी की ज्या ठिकाणी सध्या तुम्ही आहात त्यामधून तुम्ही तुमची जागा बदलून उच्च स्थानी जावं. Whatever the place where you are today, you can go into a higher ground when you allow the Holy Spirit to work in your life. तुमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला तुम्ही पवित्र आत्म्याला मुक्तपणे कार्य करू द्याल त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवनमान तो उंचावणार आहे. I believe if you are desperate about having such a supernatural life you desire, the Holy Spirit is willing to work in your life. तुमच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार अद्भुत व्हावीत यासाठी जर तुम्ही उतावीळ झाला असाल तर पवित्र आत्मा
त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये करू इच्छितो. You know, we don't get drunk with wine. आम्ही दारू पिऊन झिंगत नाही. Christians, all those who believe in Jesus sincerely, we don't get drunk with wine. आणि जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते कधी दारू पित नाहीत. But we can be drunk with negativism. पण बऱ्याच वेळेला आम्ही दारूने झिंगत नाही, पण नकारार्थी गोष्टींनी आम्ही जणू काही झिंगतो किंवा मस्त होतो. We can allow the spirit of depression to cripple our life. आणि कधी कधी दडपणाच्या आत्म्यानं आमचं जीवन हे झाकळलं जातं. We can allow the hurts and pains caused by some incidents or people to cripple our life that we cannot rise up and walk. आणि बरेच वेळेला आजूबाजूच्या लोकांनी, आमच्या नातेवाईकांनी आम्हाला ज्या इजा केलेल्या आहेत, आमच्या विरुद्ध जे वर्तन केलेले आहेत, त्याचं दडपण आमच्यावर येतं आणि ते आम्हाला मुक्त करू शकत नाही. So we cannot sometimes sing the spiritual songs. आणि म्हणून अनेक वेळेला आमच्या मुखातून आत्मिक गीतं बाहेर येत नाहीत. I believe today God is calling you to come to His Holy Spirit so that you can rise up and sing that songs of spiritual songs. आणि प्रियानो, आज देवाची इच्छा आहे की तुम्ही पवित्र आत्म्यानं भरावं, पवित्र आत्म्याचं कार्य तुमच्या अंतःकरणात व्हावं आणि मुक्तपणे तुमच्या मुखातून देवाची उपकार स्तुती यावी, तुम्ही आत्मिक रीतीने गायन वादन करणारे बनावं. When we submit and when we are willing, when we are open, the Holy Spirit does that work in our hearts. अशा रीतीने आम्ही जर देवाला समर्पित झालो तर पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणात कार्य करू लागेल आणि पवित्र आत्मा आम्हाला हर्षाने आत्मिक गायन वादन करायला शिकवेल. And the fourth work of the Holy Spirit evident in our life. आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं चौथं कार्य अशा प्रकारचं आहे. He sanctifies the believer. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याचं शुद्धीकरण करतो. 2 Thessalonians 2:13 it says, but we are bound to give thanks to God always for you, brethren, beloved by the Lord, because God from the beginning chose you for salvation through sanctification by the Spirit and believe in the truth. बंधुजन हो, प्रभूच्या प्रियजनानो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकार स्तुती नेहमी केली पाहिजे, कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथम फळ म्हणून तारणासाठी निवडले आहे. Amen. What a beautiful scripture. हे किती अद्भुत वचन आहे. You know, God says He called us to a life of holiness through the working of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या कार्याच्या द्वारे देवानं आम्हाला पवित्र होण्यासाठी निवडलेलं आहे. Now the sanctification or holiness, it is the process that throughout our life that we will go through. पवित्रीकरण ही आमच्या जीवनामध्ये चालू असलेली प्रक्रिया आहे, ती मरेपर्यंत आमच्या जीवनामध्ये चालू असणार आहे. Once we believe in the Lord Jesus Christ, ज्या वेळेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रथम विश्वास ठेवतो through the Holy Spirit, पवित्र आत्म्याच्या द्वारे, it is the work of the Holy Spirit, ते पवित्र आत्म्याचं सुरुवातीचं कार्य आहे. all our past is settled. आणि मग आमचा जो सर्व भूतकाळ आहे तो पवित्र आत्म्याने पूर्णपणे जणू काय तो पुसून टाकलेला आहे. But then in our everyday life, पण आमच्या रोजच्या जीवनामध्ये the process of cleansing us, or the process of sanctification will continue through the work of the Holy Spirit. आणि पवित्र आत्मा मग आमच्या रोजच्या जीवनामध्ये हे शुद्धीकरणाचं कार्य किंवा पवित्र आत्म्याचं कार्य चालू ठेवतो. Because there will always be a clash between the spirit and the flesh as long as we remain in the flesh. जोपर्यंत आम्ही या जगामध्ये आहोत किंवा जोपर्यंत आम्ही या देहामध्ये आहोत, देह
आणि आत्मा यांचा संघर्ष हा सुरू असणार आहे. But the Holy Spirit enables us that we can walk in the Spirit, we can overcome the deeds of the flesh in our life. पण पवित्र आत्मा आम्हाला सक्षम बनवतो, पवित्र आत्मा आम्हाला शक्ती देतो यासाठी की देहाच्या कर्मावर आम्ही मात करावी, आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालावं. Our inbuilt negative character, God does not change at one go. आणि आमचा जो जुना स्वभाव आहे, आदामाचा स्वभाव आहे, तो एका क्षणामध्ये देव बदलून टाकत नाही. He takes us through a process, देव आम्हाला एका प्रक्रियेमधून नेतो, perfecting us each day in the likeness of Christ. आणि दररोज देव आम्हाला त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बदलत आणि बदलत नेतो. Now that is the work of the Holy Spirit. हे सर्व पवित्र आत्म्याचं कार्य आहे. God wants us to live a holy life in our daily life. आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही पवित्रपणे जीवन जगावं ही देव पित्याची इच्छा आहे. In Matthew 5:48 it says, "Be perfect because your Father in heaven is perfect." मत्ते 5:48 मध्ये आम्ही वाचतो की जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. In 1 Peter 5 it says, "Be holy because your God, your Father in heaven is holy." आणि पहिले पेत्र याचा 5व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की जसा देव पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र बनलं पाहिजे. So we have a Father in heaven who is perfect. आमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे. We have a God, a great God who is perfect in holiness. आमचा जो महान परमेश्वर आहे तो पवित्रतेमध्ये परिपूर्ण आहे. And we need to live as a worthy children as we follow this great God. आणि त्या स्वर्गीय पित्याची लेकरं म्हणून आम्ही देखील पवित्रतेमध्ये चाललं पाहिजे. Now that holiness we can't achieve by ourselves. ही पवित्रता आम्ही स्वतः प्राप्त करून घेऊ शकत नाही. We must allow the Holy Spirit to do that work in our life. आमच्या जीवनामध्ये आम्ही पवित्र आत्म्याला ही मोकळीक दिली पाहिजे. He will take us through that process of cleansing and sanctifying. पवित्र आत्मा आमच्या रोजच्या जीवनामध्ये ही शुद्धीकरणाची प्रक्रिया, पवित्रीकरणाची प्रक्रिया चालू ठेवतो. And in that process आणि या प्रक्रियेमध्ये we learn to love God. आम्ही देवावर अधिक प्रीती करायला शिकतो. We learn to obey God. आम्ही देवाचं अधिक आज्ञापालन करायला We शिकतो. learn to recognize what is evil and what is good. चांगलं आणि वाईट यामध्ये आम्ही फरक करायला शिकतो. We learn to choose what is good. चांगलं त्याचं आज्ञापालन करायला आम्ही शिकतो. We learn to read, meditate and understand God through His word. त्याच्या वचनामधून, त्याच्या वचनाच्या मननामधून आम्ही देवाची अधिक ओळख करून घेतो. And we allow God to purify of all negative character in us. आणि आमच्यामध्ये ज्या काही नकारार्थी गोष्टी आहेत त्यापासून आमचं शुद्धीकरण करण्यासाठी जणू काय देवाला आम्ही वाव देतो. Through the working of the Holy Spirit in us, पवित्र आत्म्याच्या आमच्या जीवनातील कार्याच्या द्वारे we will be ready for the coming of Jesus, spotless, without wrinkle. आणि प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनासाठी कुठलीही सुरकुती किंवा डाग विरहित असे आम्ही स्वतःला तयार करतो. So today, allow the Holy Spirit to cleanse you of all sins and evil. Let Him take you through that process that you will be blameless for the coming of Jesus. आणि म्हणून आज तुम्ही पवित्र आत्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये वाव द्या, मोकळीक द्या. तो त्याचं पवित्र आत्म्याचं पवित्रीकरणाचं, शुद्धीकरणाचं कार्य तुमच्यामध्ये चालू ठेवील आणि प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी तुम्ही सुरकुती विरहित, डागरहित असं तुम्हाला तो तयार करेल. And the fifth point is, पाचवा कार्य पवित्र आत्म्याचं, the Holy Spirit comes and abides in you to help you. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये यासाठी येऊन वस्ती करतो,
तुम्हाला मदत करण्यासाठी. John 14:16 it says, योहान 14:16 मध्ये आम्ही वाचतो, I will send you a helper. मी तुमच्यासाठी एक मदतनीस पाठवीन. So one of the works of the Holy Spirit is to help you. आणि पवित्र आत्म्याचे कार्य तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये मदत करण्याचं आहे. Whatever the help you might need, तुमच्या जीवनामध्ये जी जी मदत तुम्हाला लागते, whether it is in the spiritual aspect or whether it is in the physical aspect, you need the help of the Holy Spirit. तुमच्या भौतिक जीवनामध्ये, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये किंवा तुमच्या आत्मिक जीवनामध्ये जी जी मदत तुम्हाला लागेल ती करण्यासाठी पवित्र आत्मा सदैव सिद्ध आहे. Whoever prays every morning, Holy Spirit come, I need your help today. आणि जो जो सकाळी उठून प्रार्थना करतो, पवित्र आत्मा ये, आज मला तुझी गरज आहे. You open the door every day for the help of the Holy Spirit in your life. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवशी सकाळी जणू काय पवित्र आत्म्यासाठी तुम्ही अंतःकरणाचा दरवाजा उघडता आणि त्याचं स्वागत करता. You will always find help. आणि पवित्र आत्मा सदैव तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर आहे. So the Holy Spirit does this beautiful work in our life. आणि पवित्र आत्मा याच्याद्वारे आपलं अद्भुत कार्य आमच्या जीवनामध्ये करतो. He confirms our sonship. तो आम्ही देवाची लेकरं आहेत याची खात्री देतो आम्हाला. He seals our life as a guarantee of our salvation. आमचा तारणाचा इसार म्हणून देवानं शिक्कामोर्तब केलेला आहे याची तो आम्हाला खात्री देतो. He fills us with his power so that we can be victorious. आम्ही यशस्वी व्हावं यासाठी तो त्याच्या सामर्थ्यानं आम्हाला भरतो. He takes us through the process of sanctification so that we will be holy, blameless for his coming. प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी आम्ही पवित्र असावं यासाठी तो दररोज आम्हाला शुद्धीकरणाच्या, पवित्रीकरणाच्या प्रक्रियेमधून नेतो. He is always there to help whenever we ask for, whenever we need. आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला गरज लागेल आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला मदत करण्यासाठी तो नेहमी सिद्ध असतो. So today, my beloved, get to know Holy Spirit. Open your heart, let him take you further. आणि म्हणून प्रियानो, आज आपले अंतःकरण उघडूया, पवित्र आत्म्याला आपल्या अंतःकरणात येऊया. तो सदैव तुम्हामध्ये कार्य करण्यासाठी सिद्ध आहे. May God bless you. देव तुम्हाला